नमस्कार मित्रांनो. यंदा 17 मे रोजी अधिक मास सुरू होत आहे. त्यानिमित्ताने अधिक फळ देणारी आणि भगवान विष्णूंना प्रिय असणारी उपासना जरूर करा. अधिक मास, ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणून ओळखतो, हा काळ अध्यात्म आणि आत्मिक प्रगतीसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. या काळात केलेली उपासना इतर वेळेपेक्षा कैक पटीने अधिक पुण्य देऊन जाते. जर तुम्हाला या महिन्यात आपली आध्यात्मिक ऊर्जा वाढवायची असेल तर भगवान श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या भगवद्गीतेतील 15वा अध्याय आणि पुढे दिलेल्या विष्णू मंत्राचा जप हा सर्वोत्तम मार्ग आहे. हिंदू धर्मात अधिक मासाला मलमास तसेच पुरुषोत्तम मास म्हटले जाते, कारण या महिन्याचा अधिपती स्वतः भगवान विष्णू पुरुषोत्तम आहेत. या काळात काही विशिष्ट नियमांचे पालन केल्यास जीवनातील संकटे दूर होऊन सुखसमृद्धी लाभते. यासाठी व्रतस्वरूप एखादी उपासना नियमितपणे महिनाभर करावी असे शास्त्र सांगते. त्यातही उत्तम फलदायी उपासना पुढीलप्रमाणे आहे. 1. भगवद्गीतेचा 15वा अध्याय, पुरुषोत्तम योग. भगवद्गीतेतील 15व्या अध्यायाला पुरुषोत्तम योग असे नाव आहे. अधिक मासात या अध्यायाचे वाचन करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या अध्यायाचे सार. या अध्यायात संसाररूपी वृक्षाचे अश्वत्थ वृक्ष वर्णन केले आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की या जगाच्या मोहजालातून बाहेर पडण्यासाठी ज्ञानाची कुऱ्हाड आवश्यक आहे. का वाचावा हा अध्याय? हा अध्याय गीतेचा अर्क मानला जातो. याचे नित्यपठण केल्याने, त्याचा अर्थ समजून घेतल्याने मनुष्याला संसारातील आसक्तीतून मुक्ती मिळते आणि परमात्म्याचे ज्ञान प्राप्त होते. या अध्यायाचे फळ. अधिक मासात रोज 15व्या अध्यायाचे वाचन केल्याने पितृदोष निवारण होते आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते असे मानले जाते. 2. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचे सामर्थ्य. हा 12 अक्षरी मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे. अधिक मासात तुळशीच्या माळेवर रोज 108 वेळा या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा अर्थ. मी त्या भगवानाला म्हणजे वासुदेवाला नमस्कार करतो, जो सर्वांच्या हृदयात वास करतो. याचे सामर्थ्य. हा तोच मंत्र आहे ज्याच्या जोरावर भक्त ध्रुवाने बालपणीच ईश्वराची प्राप्ती करून घेतली होती. या उपासनेचे फायदे. 1. मानसिक शांती. या मंत्राच्या उच्चाराने मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि एकाग्रता वाढते. 2. संरक्षण. हा मंत्र एक सुरक्षा कवच म्हणून कार्य करतो, ज्यामुळे घरातील कलह आणि बाहेरील बाधा दूर होतात. 3. मोक्षप्राप्ती. निष्काम भावनेने जप केल्यास हा मंत्र जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती देण्यास समर्थ आहे. 3. या उपासनेची योग्य पद्धत. सकाळी लवकर उठून स्नान करावे. देवासमोर दिवा लावून शांत चित्ताने बसावे. प्रथम 15व्या अध्यायाचे मनोभावी वाचन करावे. त्यानंतर माळेवर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान एक माळ म्हणजे 108 वेळा जप करावा. अधिक मासात या अध्यायाचे दररोज पठण करावे, म्हणजे इच्छित मनोकामना पूर्ण होतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.